एकदा कट्टू नावाचा एक उंदीर जंगलातून जात होता. तेव्हा अचानक एक साप त्याच्या समोर आला. तेव्हा जीव वाचवून तो पळू लागला. पळत पळत तो एका अनोळखी रस्त्यावर येऊन पोहोचला. त्यावेळी तो खूप दुःखी होऊन देवाकडे प्रार्थना करू लागला. हे देवा, मला या सापांपासून वाचायला काही वरदान दे. तेव्हा कट्टूला दूर काहीतरी चमकताना दिसतं. नीट बघितलं की त्याला कळतं की तो एक विशेष दगड आहे. कट्टू त्या विशेष दगडाजवळ जातो. तेव्हा त्या दगडातून एक आवाज ऐकू आला. हे मित्रा, जर तू मला तुझ्या गळ्यात घातलं तर मी तुला हवं ते रूप धारण करायला तुला मदत करेन. हां, खरंच? तर मग ठीक आहे, मी तुला माझ्या गळ्यात घालून घेतो. कट्टूने खूप आनंदाने तो दगड गळ्यात घालून घेतला. तेव्हा तो दगड बोलला, आता तू तुझी इच्छा काय आहे ते सांगू शकतोस. सापांपासून मला खूप धोका आहे. या सगळ्यांपासून वाचायला मला एक मुंगूस बनवून टाका. जोरात, काहीही चूक न करता बोल, अद्भुत जादूच्या दगडा, मला एक मुंगूस बनवून टाक. दगडाचे बोलणे ऐकून कट्टू जोरात म्हणाला, हे अद्भुत जादूच्या दगडा, मला एक मुंगूस बनवून टाक. महाअद्भुत! कट्टू उंदीर एक मुंगूस बनून गेला. तो आनंदाने नाचू लागला. हा हा हा, आता मला सापांपासून काय भीती. हा हा हा. आता कट्टू सगळ्या सापांपासून बदला घेऊ लागला. एक एक करून सगळ्या सापांना मारून खाऊ लागला. अशात जंगलाच्या काही वेगळ्या जीवांना तो भेटू शकला. हत्ती आणि हरणासारखे काही प्राणी त्याला खूप कमजोर समजून दुर्लक्षित करू लागले. ह्याने तो खूप निराश होऊ लागला. असं छोटं राहून चालणार नाही, हा विचार त्याच्या मनात येऊ लागला. त्याची एक मोठा हत्ती होण्याची इच्छा झाली आणि अद्भुत दगडाला जोरात म्हणाला, अद्भुत जादूच्या दगडा, मला एक बलवान हत्ती बनवून टाक. दुसऱ्या क्षणीच तो एक मोठा हत्ती झाला. पण लवकरच कट्टूला एक गोष्ट कळाली. ह्या रूपातही तो सुरक्षित नव्हता, कारण त्या जंगलात एक भयानक वाघ येऊन पोहोचला होता. तो हत्ती आणि हरणाची शिकार करू लागला होता. तर कट्टूला परत एकदा आपलं रूप बदलण्याची इच्छा झाली. ह्यावेळी त्याला एक वाघ बनावंसं वाटलं आणि परत एकदा तो जादूच्या दगडाला जोराच्या आवाजात बोलला, अद्भुत जादूच्या दगडा, मला एक वाघ बनवून टाक. कट्टू एक वाघ झाला. ह्या रूपात कट्टू सुरक्षित होता. कोणत्याही प्राण्याला न घाबरता निडर होऊन जंगलात अहंकारपणे राहू लागला. भूक लागली किंवा नाही लागली, तो इतर जनावरांना मारून टाकू लागला. अशात एक संन्यासी माकड जंगलात येऊन पोहोचला. तो माकड खूप बुद्धिमान आणि चांगला होता. सगळे प्राणी आपले दुःख त्याला सांगू लागले. कट्टू वाघाची निर्दयी कहाणी ऐकून बोलला, सगळे निश्चिंत राहा, मी यातून काहीतरी मार्ग नक्की काढतो. संन्यासी माकड कट्टूकडे पोहोचला. तेव्हा कट्टू जोरात अहंकारात गरजला, काय पाहिजे?
तुम्ही खूप सक्षम आहात हे ऐकून आलोय. सगळ्या प्राण्यांना तुमच्याविषयी भय आणि आदर वाटतो. मी या जंगलात काहीच दिवसांपूर्वी आलोय आणि मला आतापर्यंत काहीच खायला नाही मिळालंय. आसपास कुठल्या फळाचं झाडही दिसत नाहीये. सगळीकडे फक्त झाडं आणि पानच दिसतायत. मग मी काय करू? तुम्ही ह्या जंगलात राजा समान आहात ना? मग माझं निवेदन ऐकून त्यातून एक रस्ता सुचवा. हे सगळं माझ्याकडून नाही होणार. निघून जा, नाहीतर तुलाही खाऊन टाकेन. महान वाघजी, तुम्ही सहज कुठल्याही प्राण्याची शिकार करू शकता. जंगलात कितीतरी वाघ आहेत. तुम्ही पण फक्त एक वाघच तर आहात. यात इतका अहंकार दाखवायचं काय कारण आहे? कट्टूला वाटलं तो एक साधा प्राणी आहे. मी कुठलंही रूप धारण करू शकतो. वाघ, सिंह, काहीही बनू शकतो. समजलं तुला? तुम्ही वाघ आणि सिंहच होऊ शकता ना? मला यानं काय मिळणार आहे? तुम्ही इतके सक्षम आहात ना, मग मला एक फळांचं झाड बनवून दाखवा ना. मला काहीतरी अन्न द्या आणि मग तुम्हाला सिंह किंवा वाघ जे काही बनायचंय ते बनून जा. आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग इतक्या अहंकाराचा काय फायदा? कट्टूला माकडाची थट्टा बिलकुल नाही आवडली. त्याने अहंकाराने आवाज वाढवला. अरे माकडा, तू माझी खिल्ली उडवणं बंद कर आणि आता बघ माझ्यातली ताकद. कट्टूने मोठ्या आवाजात दगडाला आदेश दिला. अरे ए जादूच्या दगडा, तू तुझ्या जादूनं मला एक मोठं फळांनी भरलेलं झाड बनवून टाक. असं बोलताच कट्टू एका मोठ्या झाडात रूपांतरित झाला. माकड झाडावर चढून फळांना खाऊ लागला आणि मग खाली उतरून झाडाला म्हणू लागला की, माझं तर पोट भरलं. आता तुम्ही तुमच्या आवडत्या रूपात जाऊ शकता. मग कट्टूने मनातल्या मनातच विचार केला की आता तो एक सिंह बनून जाईल. पण काय झाड बोलू शकते? दगडाची आवाज चढवून बोलल्याशिवाय रूप बदलू शकत नाही. ओफो बिचारा. कट्टू उभ्याचा उभाच राहून गेला आणि संन्यासी माकड बोलला, बुद्धी, शक्ती आणि क्षमता जर चांगल्या माणसाला मिळाली तरच ती इतरांसाठी पण हिताची असते. पण जर हे गुण दुष्ट लोकांना मिळाले तर तो दुसऱ्यांचाच नाही तर स्वतःचाही विनाश करतो. कट्टू, तू आता एक झाड झालायस. आता सगळ्यांना फळ आणि सावली देऊन तू आतापर्यंत केलेल्या पापांचं प्रायश्चित करून जग. मग संन्यासी माकड तो दगड झाडाजवळ फेकून देतो आणि म्हणतो, फुकट मिळालेलं सौभाग्य कोणालाही आळशी आणि अहंकारी बनवू शकतं. त्यामुळे असे जादूचे दगड कुणालाही न मिळालेलेच बरे. त्यानंतर माकड तिकडून निघून गेला आणि कट्टू तसाच पश्चाताप करत झाड बनून उभा राहिला. हा भोलू, कशी वाटली कहाणी? मस्त कहाणी आहे. ठीक आहे भोलू, आता आपण जायचं.